आजचे बायबलचे वचन संत पौलाने रोमकरांस लिहिलेले पत्र अध्याय 8 काव्य 26 आणि 27 आणि आजचे शुभ वर्तमान मत्तई अध्याय 13 काव्य 24 ते 43 पर्यंत। संत पौलाने रोमकरांस लिहिलेले पत्र अध्याय 8 वचन 26 आणि 27। तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिवार्याच्या कहाण्याने मध्यस्थी करतो। पण अंतर्यामी पारखण्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो। आजचे शुभ वर्तमान मत्तई अध्याय 13 काव्य 24 ते 43 पर्यंत। त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला। कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे। लोक झोपेत असताना त्याच्या वेरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला, पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले। तेव्हा घरदाण्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निधन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वेर्यांचे आहे? दासाने त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल। कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या, मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की आधी निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहूही माझ्या कोठारात साठवा। त्याने त्यांच्या पुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे। तो कोणा एका मनुष्याना घेऊन आपल्या शेतात लावला। तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांदात वस्ती करतात। त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे। ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेने करून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले। या सर्व गोष्टी येशूने दाखल्याने लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्या बरोबर काही बोलला नाही, यासाठी की संदेश त्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे। ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन। नंतर तो लोकसमुदायांस निरोप देऊन घरात गेला, तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्यांची आम्हाला फोड करून सांगा। त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे, शेत हे जग आहे, चांगले बी हे राजाचे पुत्र आहेत, निधन हे त्याच्या दुष्टाचे पुत्र आहेत। ते पेरणारा वेळी हा शैतान आहे, कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत। तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जाळतात, तसेच युगाच्या समाप्तीस होईल। मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते सर्व अडखळवणाऱ्यांना
व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे ते रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. हे प्रभूचा शब्द आहे. प्रभूला धन्यवाद.